पाचट विषयी खूप सारे मत आहेत. पाचट राखलं पाहिजे की पाचट नाही राखलं पाहिजे. तर पाचटाचं महत्व खोडवा उत्पादनामध्ये खूप महत्वाचं आहे. 4 ते 5 टन जर पाचट आपण जर कुजवलं हो. तर आपण जेमतेम 2 ते 2.5 टन सेंद्रिय खत आपल्या जमिनीला आपसुकच मिळून जातं. म्हणजे आपल्याला बाहेरून सेंद्रिय खताची उपलब्धता करणं गरजेचं नाही. नाहीये. बरेचसे शेतकरी पाचट जाळतात. जाळतात. हा खूप चुकीचा जे प्रक्रिया आहे. सुरुवातीला काय करायचं आहे, सरीमध्ये ते पाचट तुम्हाला मध्ये एकत्र- घ्यायचे, मध्ये बुडक्यांपासून बाजूला करायचे. पाचट ज्या वेळेला तुम्ही सरीमध्ये घेता त्यावेळेला पाचट कुट्टी करणं गरजेचं आहे. ते कुजवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे, पाचट कुजवणारे जीवाणू मार्केटमध्ये मिळतात. कॅन-बायोसिसचे स्पीड डिकम्पोजर म्हणून आहे. एकरी 8 ते 10 किलो प्रमाण आहे. तुम्ही युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट 25 ते 30 किंवा 40 किलो पर्यंत एकरी युरिया घ्यायचा आहे. ते दोन्ही एकत्र मिक्स करून टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी द्यायचंय. ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला पाचट कुजवण्यासाठी महत्वाच्या आहेत. पाचटातून नत्र, स्फुरद, पालाश या 3 अन्नद्रव्याची उपलब्धता सुद्धा आपल्या ऊसाला होणार आहे.